अमरावती महानगरपालिकेच्या वाहन ताफ्याबाबत एक महत्त्वाची मागणी पुढे आली आहे। शहरातील वाढते प्रदूषण, इंधनावरील वाढता खर्च आणि पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा लक्षात घेत शिवसेना शहरप्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते प्रवीण हरपकर यांनी अमरावती महानगरपालिकेच्या सर्व भाड्याच्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांऐवजी 100% इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर केले असून हरित आणि प्रदूषणमुक्त अमरावतीकरिता हा महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जात आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये ज्या पेट्रोल डिझेलच्या गाड्या चालत आहेत त्या संदर्भात मी आयुक्त मॅडमला एक पत्र दिलं होतं। तेव्हा आपले जे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2025चं एक आवाहन केलं होतं देशाला, आणि जिथे जिथे शासकीय अशासकीय ज्या संस्था आहेत त्यांना सगळ्यांना इलेक्ट्रिकच्या गाड्या तुम्ही लावा आणि त्या इलेक्ट्रिकच्या गाड्या वापर केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, एक मोठा विषय असा होता का मिशन लाईफ पर्यावरण के लिए जीवनशैलीसाठी बाबा तुम्ही हा गाड्या वापरा, भविष्यात याचं चांगलं होईल। पण आपल्या महानगरपालिकेमध्ये 2025चा ठेका सुरू आहे, तो अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या आहे। पण अजूनही आपल्या आयुक्त मॅडम त्यांना कोणतं पत्र देऊन म्हणा या त्या नवीन गाड्या केल्या पाहिजे इलेक्ट्रिकच्या, कारण की त्यांनी आता देशाला आवाहन केलेलं आहे का पुऱ्या देशाचं असं सांगितलं त्यांनी की पेट्रोलची थोडी किल्लत चालल्यामुळे आणि भविष्यात आपल्याला 1 वर्ष हे सगळं पाळायला पाहिजे, तर म्हणून माननीय आयुक्त मॅडमनी पण त्याच गोष्टी पाळल्या पाहिजे अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे। अशा संदर्भात मी त्यांना आता त्या पत्राला देऊन मी त्यांना 8-10 दिवस झाले आहे, पण त्यांनी अजूनही कोणतं त्याच्यावर काही ॲक्शन वगैरे घेतली नाही असं मला दिसते। मला असं वाटते आयुक्त मॅडमला पंतप्रधानाच्या कोणत्याच गोष्टीवर अंमल करायचं नाही असं दिसते, आणि तिथे संस्था सध्याच्या त्या महानगरपालिकेमध्ये सत्ता पण भाजपची आहे, त्यांना पण ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे का आपल्या नेत्यांनी काय सांगितलं का देशात सगळ्या लोकांना आवाहन करतात का पेट्रोल डिझेलच्या गाड्या सध्या वापरू नये, किल्लत आहे, लोकांनी घरी गाड्या ठेवाव्या, ट्रेनने जावं। पण आपले इतके आयुक्त मॅडम म्हणा या आपले इतके पदाधिकारी जेवढे आता महानगरपालिकेमध्ये आहे त्यांनी असं कुठं दिसत नाही का बा आपण इलेक्ट्रिकच्या गाड्या वापरल्या पाहिजे। मी त्यांना कळकळीची विनंती करतो का त्यांनी अजूनही वेळ गेला नाही, त्यांनी पटकन पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद कराव्या आणि इलेक्ट्रिकच्या गाड्या बोलावून जो ठेकेदार असेल त्याला सांगून इलेक्ट्रिकच्या गाड्या आणावे ही विनंती। अमरावतीला हरित आणि आधुनिक शहर बनवण्याच्या दिशेने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो। शिवसेना शहरप्रमुख प्रवीण हरपकर यांनी केलेल्या या मागणीवर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि मनपाचा वाहन ताफा खरोखरच इलेक्ट्रिक होणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे।